काय याबद्दल करावा असं की याची व्याख्या कधीकरता झालेली नाही आणि त्याचं कारण एक आम्ही असा निर्णय घेतला होता की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं, पण काही पक्षांची स्थिती किंवा काही बहुसंख्य पक्षांची स्थिती असते की ते राज्य होतेशीर दिसते. राज्य होतेशीर दिसत आहेत तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी वादविवाद सुद्धा आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा तुम्ही मागितल्या किती मागितल्या त्याच्यामधून एक वाक्यता नाही. दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. काही ठिकाणी यासंबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पक्ष ट्रॅडिशनली एकमेकाच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस विरुद्ध CPM, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, हे जे प्रश्न आहेत ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाही. जिथे जिथे शक्य आहे ते संपावं आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्यातल्या, आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल. काल तुम्ही असं म्हणला ह्या प्रक्रियेत राहुल गांधी कधी सहभागी होत आहेत या प्रक्रियेमध्ये? आता तुमचे भारतीय जोडणी यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहेत? त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीने, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. साहेब काल तुम्ही म्हटलं की 39 जागावर महाराष्ट्रात एकमत झालंय, तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर सांगणार नाही, ते मी आता सांगणार नाही. कारण एक असं की ते जे महाराष्ट्राचं डिस्कशन आहे त्याच्यात मी असंच नाही. त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले त्याच्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत, असे हे लोक ते बसतात. आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागेवर साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे. बघ आता ते उद्या बसणार आहे. एमएसपीच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय, तर एमएसपीच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करत नाही, हा विषय समजतो ना. स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा आमच्या सहकाऱ्यांच्या झाल्यात. ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते आणि असंच आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं? उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही उमेदवार उभे करणार आहेत का? थोडे लक्षद्वीप सिटिंग कॅन्डिडेट आहेत, आता खासदार आहेत, असे काही काही ठिकाणी. मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला, तिथं पण तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य, ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. जागा वाटपामध्ये रस्सीकेचा हा प्रकार पाहायला मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो. पण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो. आत्ताच मला
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते मी, त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहे सांगितले महाराष्ट्रात. त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे. त्या जागा नेमक्या त्याची बैठक उद्या तुम्ही नका थांबू. काही चिंता करू नका माझी, हे लोक काय तर ही चर्चा त्यांची उद्या असेल. उद्या बसतील बघा, 1-2-3 दिवसात काहीतरी मार्ग नाही. अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात, तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हाला सगळ्यांना थोडं आश्चर्यकारक आहे. पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या बद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. याला एक जोडून प्रश्न विचार आहे. महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, विरोधाला पेरल्या जातात. अशोक चव्हाण यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये, असं काही फारसं करता येणार नाही. पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्या पुढे त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यामध्ये माझी सही आहे, त्याच्यामध्ये खडगेंची सही आहे, त्याच्यामध्ये CPM सीताराम येचुरी त्यांची सही आहे, डी राजांच्या संबंधीची होती, तृणमूल काँग्रेसची होती, समाजवादी पक्षाची होती. आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं काम होतं त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं पत्र येऊन आम्ही त्यांना भेट मागितली की आम्हाला आमचं डेलिगेशन होत होतं, त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं. आम्हाला त्यानंतर एक 6 पानाचं निवडणूक आयोगाचं पत्र आलं की आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही. आता डेमोक्रेसीमध्ये भेटायची आवश्यकता नाही, जायला नको, हे कधी योग्य नाही. पण आज आम्ही त्याच्याबद्दल काही करतो. त्यामध्ये कोल्हापूरची जागा आहे का? कारण सतीश पाटील काँग्रेसच्या जागेसाठी आग्रह धरताना या साहेबांनी सांगितलं तो निर्णय खालच्या लोकांच्यावर संदर्भात काय चर्चा झाली का? तुम्ही 2 दिवस कोल्हापूरात आहे, काल बैठक पण झाली, चर्चा झाली, तर कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय फीडबॅक मिळाला का? चर्चा झाली का? नाही काय मी काही चर्चा केली म्हणजे आम्ही लोक बसतो होतो ह्याच्या घरी असं काय चर्चा झाली का? आम्ही काय ते जेवण चांगलं होतं. उमेदवारीबाबत काय चर्चा झाली का? काल 2 वेळा योगेंद्र पवार काल एका दिवसात 2 वेळा तुम्ही शाहू साहेबांच्या उमेदवारीबद्दल तुमची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्याकडनं तसा काही फीडबॅक आपल्याला आला आहे? असंच एका वर्षात मी आज वाचते त्यांनी काही म्हणलंय म्हणून. असं आहे त्यांनी त्यांचं मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नव्हे. हा विषय निघाला कुठनं
संजय राऊतने एक 8 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सगळ्या पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करावा अशी सूचना केली. त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा आमच्यामध्ये नव्हती. आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती. आता आणखीन एक पक्ष इथं निघाला काँग्रेसमधला, तर त्याच्याबद्दलची चर्चा बाहेर होती. राष्ट्रीय शिक्षणाचा विचार करता केंद्रात सत्ता कायम ठेवायची आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा आणि घोडाखोरीचं राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास बाधितला असं वाटतं. हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा न बोलता हा कार्यक्रम आहे. एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी देणार आहे, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सरळ त्यांना खात्री नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. म्हणजे तुमचा जसा इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचलाय का? असं महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळत आहे. आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थि कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल, त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईडीचा वापर, त्यासाठी CBIचा वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात. आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तर नाममुमकिन आहे, ते हे नाममुमकिन आम्ही सतत बघत असतो. आपल्या बाजूने येत असताना दिसतोय, पण दुसरीकडे अजितदादा पवार गटाच्या वतीनं पुन्हा 10 आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते. याकडे कसं बघता? आता केली आजच आहे, त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. आमचे वकील लोक त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र पवार बारामतीतून ऍक्टिव्ह होते, काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजितदादांसोबत होते ते, मात्र अजितदादांपासून बाजूला वेगळं युवा संवाद कार्यक्रम आपल्यासोबत आलेला आहे. आणि ते राजकारणात होते हेच मला माहिती. ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात. ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे जे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांची अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? असं कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक फिगर भाजपला मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठे इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे? असं आहे की राहुल गांधींची जी पहिली यात्रा आहे ती 2 भागात झाली. एक पहिला टप्पा होऊन गेला आणि आता दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकाची निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर. याचा अर्थ त्या अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? असं कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक फिगर भाजपला मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठे इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे? असं आहे की राहुल गांधींची जी पहिली यात्रा आहे ती 2 भागात झाली. एक पहिला टप्पा होऊन गेला आणि आता दुसरा टप्पा.
पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकाची निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर. याचा अर्थ त्यांचा दौरा जो आहे, यात्रा जो आहे, त्याचा परिणाम हा काहीतरी होतोय असं दिसतं. साहेब, कांदा निर्यात बंदी जी आहे ती 31 मार्चपर्यंत वाढवलेली आहे. याकडे कसं बघता? कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे. असं आहे की त्याचं प्रत्येक गोष्टीचं बद्दल सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे. एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं. काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही. मला आठवते की मी शेतीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आणि दंगा केला. स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण करा. मी सांगितलं की हा जिरायत शेतकऱ्यातून ठीक आहे, कांदावाला कोणी फार मोठा बागायतदार नसतो, कधी नाही तर त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही. आणि तुम्ही घरात कांद्याचा माळा घाला नुसतं कवड्याचा माळा घाला. मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही. तुम्ही बोललो नाही. असे की काही गोष्टीच्या बद्दल सरकारने संवेदनशील भूमिका घेतली आहे. आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा 19 जिल्हा. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा. अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले. आता दुसरी अर्ज अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही. प्रश्न असा, कारखाने उभे राहील आणि त्याचा कच्चा माल ऊस, त्याच्यापासून काही कारखानदारी नवीन उत्पादक सरकारने सांगितलं म्हणून काढू इच्छितो, त्याच्यावर आता बंदी आली की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मुख्य मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली, परत काल जाहीर केलं की 100 तारखेपर्यंत आहे. हा जो धर्सवतपणा आहे, तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता, तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्ष, त्यांचं नाव, राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला फळाची सांगितलं की आम्ही तुमचा माल घेत नाही. म्हणजे का, काही क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार गेल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना, आम्ही इथं माल घेणार होतो आणि तुमची गरज भागवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार काढू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितले आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतं आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. एमएसपी संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. मी जे सांगितले कारणं त्यामुळे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP इथले शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत.
तुम्ही बघितलं की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सभेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवण घातलेले लोक 1 वर्षभर हजारोच्या संख्येनं तिथून राहतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि असे कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस त्याच्यापासून काही कारखानदारी नवीन स्पर्धक सरकारने सांगितलं म्हणून काढू इच्छितो त्याचं आता बंदी आली. की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं. कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली, परत काल जाहीर केलं की 100 तारखेपर्यंत आहे. हा जो धर्सवतपणा आहे, तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता, तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्ष, त्यांचं नाव, राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला फळाची सांगितलं की आम्ही तुमचा माल घेत नाही. म्हणजे का, काही क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार गेल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना, आम्ही इथं माल घेणार होतो आणि तुमची गरज भागवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार साधू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितले आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतं आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. एमएसपी संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. मी जे सांगितले कारण त्यामुळे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न युपी इथले शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत. तुम्ही बघितले की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सभेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवण घातलेले लोक 1 वर्षभर हजारोच्या संख्येनं तिथून राहतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांची मागणी MSPची होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही प्रमाणात सरकारने पुऱ्या केल्या, ते उठले आणि आता त्यांची ती तक्रार आहे, प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येत नाही म्हणून पुन्हा सुरू झालं. याचा अर्थच हा आहे की या सरकारच्या धोरणात दर्शवपणा आहे आणि उत्पादन करणारा जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही. तुम्ही जे सांगितलं साहेब, एक मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी थोडं मागूया. पण जे आता हे या नवीन कायद्यासंबंधी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत 2 निकाल दिले, राहुल नार्वेकर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदी. मग हा नवीन येणारा कायदा व्यवस्थित असेल असं वाटते का? आज कसं सांगता येते, कारण आजच राहुल नार्वेकरांच्या आमच्याबद्दलचं निर्णयाचे युद्ध आमच्या विरोधकांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला. त्याची केस आज आहे आणि त्यामुळे आज मी काही त्याचं भाष्य करणार. एकात्मपणाची संघर्ष यात्रा पद्धतीची असेल यापुढे.
एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल? कशामध्ये? आता तुम्ही एकाकी पडलात असं समाजामध्ये बोलले जाते की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने सोडून गेले अशा पद्धतीनं. आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं आता? नाही, या गोष्टी असा मला फारशी चिंता करणारच असं वाटत नाही. तर एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षात 59 आमदार निवडून आले आणि ते मुख्यमंत्री होते. आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सुट्टीवर परदेशाला गेलो. 10 दिवसांनी परत आलो. 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले. म्हणजे 3 महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो. तर विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि 5 लोकांचा नेता. त्यावेळी मी ठरवलं काय करायचं, काम केलं. आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्ष झाली, त्या 6 सोडून जे आमदार गेले होते त्याचे 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून. त्यावर नेहमीच होईल. आपल्या वयाबद्दल बोललं जातं, वयाबद्दल भाषणामध्ये उल्लेख केला जातो. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांचा महाराष्ट्रातला दौरा कसा असणार, तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं असेल? कारण पवार साहेबांचा झुंडावा सर्वांनाच माहिती. असं आहे की आमच्या तिघांची जी आघाडी आहे आणि त्याच्यात झालेली शेका पक्ष, CPM, CPI त्यांना आम्हाला घ्यायचं बरोबर. या सगळ्यांचा एकत्रित बसून जो कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाप्रमाणे जवळी होती. आणि माझा प्रयत्न आहे की देशात, राज्याच्या सगळ्या भागात शक्यतो चक्कर टाकायची. परवा अमित शहानी भाषणात टीका केली की सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचं आहे, शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला CM बनवायचं. माझी मुलगी असलेली उभी राहत, चीनला विधानसभेला नाही, ती लोकसभेला निवडून झाली. आणि आता लोकसभेचे त्यांना माहिती त्यांना कळलं पाहिजे. पण ते अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करतायत की त्यांच्या पुढच्या पिढींची काळजी आहे फक्त, यांना बाकी लोकांची काळजी नाही, अशी त्यांचं कदाचित म्हणणं असेल. असं त्यांची यादी देऊ शकतो की त्यांच्या घरात पक्षामध्ये एका कुटुंबाचे 2-2 लोक कसे आहेत आणि किती, तसा काय निर्णय घेणार. मनोज पाटील जे ते आज पुन्हा एकदा आपली भूमिका पाडणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहे. तर ज्या आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही, अशी देखील त्यांची एक भूमिका आहे. काय असतं माहिती नाही, पण साधारणतः कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका आहे. ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे. पण जे काल विधेयक पास केलं, एक्झॅक्टली असंच विधेयक 2018 हे 14 आणि 18 मी खुर्चीवर असताना 2014ला केलं होतं. ते हायकोर्टातच लिहिलेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यामुळे त्यांनी हाच वेळ धरून सुनील मांडले. ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं. आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल पास केले. आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही. त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको, ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एक वर्षाने हा निर्णय घेतला. पण कदाचित तुम्ही बघत असाल की वाफट नावाचे घटनेचे जाणकार आहे. त्यांचंही स्टेटमेंट काल होतं की हे तिकडं शक्य दिसत नाही. बघूया आता काय होतं. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य सुप्रीम कोर्टात सुमित्रा पवार अशी एक लढत होणार आहे. पहिल्यांदाच आपल्या पवार घराण्यात 2 सदस्य एकमेकांविरोधात लढणार आहेत.
अजून तर मला माहिती नाही, कारण ही जे आमचे विरोधक आहेत त्यांनी उमेदवाराचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर मला आनंद होईल असं म्हटला, मात्र आता अनेकांनी शंका उपस्थित केली आहे की हे आरक्षण पुन्हा टिकणार नाही. आपलं सरकारला या संदर्भातले काय नक्की पर्याय असू शकतात की हे टिकलं? सांगता येणार नाही एकदम. हा सगळं जाब बघावा लागेल. हा जो मागासवर्गीय आयोग होता त्याचा जो अहवाल आहे तोही मला माहिती नाही, तोही बघावा लागेल. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टीचा स्टडी करूनच सांगतो. जनगणना करून 50%ची अट जी आहे ती वाढवता येईल असं काही जानकरांचंही मत आहे आणि काँग्रेसनेही तसं आपल्या ह्याच्यातून कॅम्पेन मधून सुरू केलेलं आहे. तर मराठा आरक्षणावर तो रामबाण उपाय असू शकतो का येणार? जात निहाय जनगणना करावी ही आम्हाला लोकांची मागणी. त्याच्यात काही दोन होतं नाही. आमच्याकडे 1-2 घटक पक्षांची त्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत, पण याचा या विषयाचा आज सोडणे हा उद्याचा प्रश्न होऊ शकतो. मनोज जरांगेंच्या आत्ताच्या भूमिकेला समर्थन आपलं आहे का? कारण ते सगळी सोयऱ्यांचं त्यांची भूमिका काय आहे हेच माहीत नाही. ते आज कळेल. त्यांची आजच बैठक आहे, ती झाल्या तर नंतर सांगेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचं जे काही हे होतं त्याच्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते अशा प्रकारची माहिती मिळते. मागच्या निवडणुकांमध्ये सर्वांना सोडलं होतं रिकामं, आता त्याच्यामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतंय. असं साधी गोष्ट आहे. सोशल मीडियाचं सोडा, एक चॅनल तुमच्यापैकी त्यांनी काही बातम्या दाखवल्या, काही अनिश्चित केलं, त्यांना सांगितलं की ते जर तुम्ही बंद ठेवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ व्यक्ती स्वातंत्र्य या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम सुद्धा करतात. त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली तर